पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। गोपाल कृष्ण भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय, प्रभो रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि, जय जय श्री रघुवीर समर्थ। करता एकची श्री रघुनंदन, करता एकची श्री रघुनंदन। जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम। उभे चंद्रभागे तिरी, कट धरोनी आकरी, पाऊले गोजिरी विठेवरी शोभली। उभे चंद्रभागे तिरी, कट धरोनी आकरी, पाऊले गोजिरी विठेवरी शोभली। त्याचा छंद माझ्या जीवा, काय वाचा मने हेवा, संचिताचा ठेवा जोडी हाती लागली। त्याचा छंद माझ्या जीवा, काय वाचा मने हेवा, संचिताचा ठेवा जोडी हाती लागली। रूप डोळिया आवडे, कीर्ती श्रवणी पवाडे, मस्तकानावडे उठो पायावरोनी, मस्तकानावडे उठो पायावरोनी। रूप डोळिया आवडे, कीर्ती श्रवणी पवाडे। रूप डोळिया आवडे, कीर्ती श्रवणी पवाडे, मस्तकानावडे उठो पायावरोनी। त्याचा छंद माझ्या जीवा, काय वाचा मने हेवा, संचिताचा ठेवा जोडी हाती लागली। त्याचा छंद माझ्या जीवा, काय वाचा मने हेवा, संचिताचा ठेवा जोडी हाती लागली। तुका मने नाम, ज्याचे नाशी क्रोध काम, हरिभ्रव भ्रम उच्चारिता वाचेसी। तुका मने नाम, ज्याचे नाशी क्रोध काम, हरिभव भ्रम उच्चारिता वाचेसी। त्याचा छंद माझ्या जीवा, काय वाचा मने हेवा, संचिताचा ठेवा जोडी हाती लागली। त्याचा छंद माझ्या जीवा, काय वाचा मने हेवा, संचिताचा ठेवा जोडी हाती लागली। उभे चंद्रभागे तिरी, कट धरोनी आकरी, पाऊले गोजिरी विठेवरी शोभली। त्याचा छंद माझ्या जीवा, काय वाचा मने हेवा, संचिताचा ठेवा जोडी हाती लागली। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदितो ज्ञान राजा सुपात्र। तयाटविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। सहजयति सिंदूरवदन देवो यत्पाद पंकज स्मरणम, वासर्म निरीवतम सर्रासी नाशयति विघ्नम। या कुंदेन्दु तुषार हरदवला, या शुभ्र वस्त्रावृत, या विनावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभूर्तिभिर्देवे सदा वंदिता समपतु।
सरस्वती भगवती निशिस जाड्या पहं मुखं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं यत् कृपातमहं वन्दे परमानंद माधवं नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयत वसुदेव सुतं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरुं ज्ञानामि पृथ्वी समूर्तरली ते नाम माझे वाच्यासो ज्या रूपे सागर प्रसवले ते रूप माझे ध्यानी असो ज्या पादे फणिकाली स्पर्शिला ते पाय माझे भाणे असो ज्या हस्ते गिरी गोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माते असो ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा मने प्राण तकलेश नाशाय गोविंदा तुझ शरणम ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं वन्दे विष्णुभवभयहर सर्वलोकैकनाथं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्रोतावत्ता श्री पांडुरंग समर्थ पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय पंढरीनाथ भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय श्री राम भक्त हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन करता एकची श्री रघुनंदन करता एकची श्री रघुनंदन जय श्री राम जय श्री राम जय जय राम राम कृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी गीता भगवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी राम कृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी राम कृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी। श्री ज्ञानेश्वरी अध्याय 9 राजविद्या राजगुह्य योग ओवी 125 ते 150। ओम नमो जी आद्या ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सो संवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमथी प्रकाशु मने निवृत्ती दासु अवधारी जो जय श्री गणेशाय नमः। हे आसु पर्वताची हृदयीचे जेवी पर्जन्य धारा स्तवन खोचे तेवी कर्म जात प्रकृतीचे न लगे मज यरवी ये प्रकृती विकारी ये कुमीची आहे अवधारी परी उदासीनाची या परी करीना करवी जैसा दीपू ठेविला परिवरी कवनाते निमी ना निवारी आणि कवन कवनीये व्यापारी राहते तेही नेने तो जैसा का साक्षी भूतुम ग्रह व्यापार प्रवृत्ती हेतुम तैसा भूत कर्मी अनासक्तो मी भूती असे हा एकची अभिप्राव पुढत पुढती काय सांगो बहुता उपपत्ती येते एक हेळा सुभद्रापती येतुले जान पाम जे लोक चेष्टा समजतां जैसा निमित्त मात्र का सवितां तैसा जगत प्रभवी पंडुसुता हे तुम्ही जाणी
काजे मिया आदिष्टील या प्रकृती होती चराचराची या संभूती म्हणून मी हेतु हे उपपत्ती घडे येयाम आता येणे उजिवडे निरुते न्याहाळी पा ऐश्वर्य योगाते जे माझ्या ठाई भूते परिभूती मी नसेम आत्वा भूते ना माझ्या ठाई आणि भूता माझी मी नाही या खुना तू कही चुको नको हे सर्वस्वा मुचे गुड परिदाविले तुझ उघड आता इंद्रिया देवोनी कवाड हृदयी भोगी हा दंशू जव नये हाताम तव माझे साचुकारे पण पार्थाम नो सापोडे गा सर्वता जीवी तुशी कर्ण यरवी अनुमानाचे नि पैसे आवडी की रकळले ऐसे परी मृग जळाचे नि ओलांशे काय भूमी तिवे जे जाळ जळी पांगिले ते चंद्रबिंब दिसे आतुडले परी थडिये काढोनी झाडिले तेव्हा बिंब के सांगे तैसे बोलवरी वाचा बळे वायाची झक विजती प्रचितीचे डोळे मग साचोकारे बोधा वेळे आतिना होईजे किंबहुना भवा बिहाया आणि साचे चाड आती जरी मिया तरी तू गाव उपपत्ती इया जतन कीजे यरवी दिठी वेदली कवळे तै चांदणी आते मने पिवळे तेवी माझ्या स्वरूपी निर्मळे देखती दोषम ना तरी जोरे विटाळले मुख ते दुधाते मने कडू विख तेवी अमानुषा मानुष मानिती माते मन उनी पुडत पुडती धनंजया जने विसंवसिया अभिप्राया जे या स्थूल दृष्टी वाया जाई जेल गाम पय स्थूल दृष्टी देखती माते तेची न देखणे जाणे निरोते जैसे स्वप्नीचे नि अमृते अमरनो हि जय यरवी स्थूल दृष्टी मूढ नाते जानती कीर दृढ परी ते जानण्याची जाणणी या आड रिघोनी ठाके जैसा नक्षत्राची या आभासा साठी घातू तया हंसा माझी रत्न बुद्धीची या आशा रिघोनिया सांगे गंगाया बुद्धी मृगजळम ठाकोनी आलियाचे कवन फळम काय सुरत तरु मनोनी बाबुळ शेविली करी का निळ्याचाची दुसरा या बुद्धी हातू घातला विखारा करतने मनोनी गारावेची चेवी का निळ्याचाची दुसरा या बुद्धी हातू घातला विखारा करतने मनोनी गारावेची जेवी अथवा निधान हे प्रगटले मनोनी खदिरा अंगार खोळे भरिले का सावली नेनता घातले कुहाशी हे तेवी मी मनोनी प्रपंची जिही बुडी दिदली कृत निश्चयाची ती चंद्रासाठी जेवी जळीची प्रभा धरिली तेवी मी मनोनी प्रपंची जी बुडी दिदली कृत निश्चयाची ती चंद्रासाठी जेवी जळीची प्रभा धरिली तैसा कृत निश्चय वाया गेला जैसा कोणी एकू कांजी प्याला
मग परिणाम पाहू लागला अमृताचा। राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। श्री राम राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, ओम श्री राम जय राम जय जय राम, ओम श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, ओम श्री राम राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, ओम श्री राम राम जय जय राम, श्री राम जय जय राम, जय जय राम, जय जय राम। श्री भावार्थ रामायण युद्धकांड अध्याय 2 भाग 2। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री प्रभु रामचंद्राय नमः, श्री हनुमंताय नमः। श्री राम कटकी चारपण, सर्वता न कनवे आपण, मुख्य वैरी आमा विभीषण, तो ओळखो न धरी तसे। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका। काय माझी वाणी मानेल संतासी, रंजवू चित्तासी आपुलिया, माझी वाणी तुझे वर्णी गुण नामाईशे, देई प्रेम काही कळा। पांडुरंगा तुझी ये चरणीचे तुटतानुसंधान, जाईल हा माझा प्राण तत्क्षणी। कळेल हे तैसे गाईना मी तुझा, जना सवे काज काय माझे, करीन मी स्तुती आपुले आवडी, जैसे वाटे गोडी माझ्या जीवा। तेवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले, म्हणून अवधारी जो जे आपुले आपण देवा। ब्रह्मस्वरूप श्रोते हो, ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो। श्री भावार्थ रामायणातील युद्धकांडातील 2 अध्यायाच्या 2 भागाला सेवेला सुरुवात करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून, सरस्वती मातेला वंदन करून, प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन, देव बाप्पा हनुमंतरायांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून, आमचे गुरुवर्य परमपूज्य हरिभक्ती परायण श्री सुधाकर अनंत बुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून, आईवडिलांच्या चरणाशी नतमस्तक होऊन कथेच्या अनुसंधानाला सुरुवात करत असताना, श्री रामरायाच्या सैन्यामध्ये कुणीही हेरपण करू नये, तिथं हेरपणा चालत नाही, असं राजा रावणाचा शार्दूल नावाचा हेर रामसैन्यातून सापडून, मार खाऊन, रक्तबंबाळ होऊन रामरायांनी सोडून दिल्यानंतर रावण सभेमध्ये रावणाच्या समोर जातो आणि बोलू लागतो की तिथं हेरगिरी केलेली चालत नाही, कुणी चाकाचोळा केलेलं रामरायाला अजिबात आवडत नाही। आणि मुख्य म्हणजे तिथं आपला वैरी जो आहे तो विभीषण आहे, तो हेरगिरी करणाऱ्या राक्षसाला ओळखतो, तो ताबडतोब पकडतो, वानर त्याला बांधतात, मार मार मारतात, रामासमोर हजर करतात। अशी दशा हेरगिरी करणाऱ्याची होते, म्हणून रामरायाच्या सैन्यामध्ये हेरगिरी चालत नाही। शार्दूल सांगू लागला, आम्ही अति गुप्त माया वेशी,
मावन चले बिभीषणा पाशी, तेने धरणी अति वेगेशी, वानरा पाशी दिधले. तुम्ही सांगितल्याप्रमाणे रावण राजे आम्ही अति निगुत्ती अशी माया केली, अतिगुप्त माया वेश धारण केला. पण बिभीषणाजवळ माया कपट चालत नाही, तो रामभक्त आहे. त्यानं ओळखलं, ताबडतोब धरलं आणि वानराच्या जवळ आम्हाला दिलं, वानरांच्या ताब्यात दिलं. शार्दूल सांगू लागला, वानरी नीता कटका आता, स्तोमे हिंडवित, लाता बुख्या टोले देत, तेने कल्पांत मज झाला. अहो बिभीषणानं ज्यावेळेस वानरांच्या हातामध्ये दिलं, वानरांनी मला ताब्यात घेतलं आणि ठिकठिकाणी म्हणजे जसं आपण म्हणतो चौकात नेऊन ज्याची धिंड काढली जाते त्याचा अपमान केला जातो, त्याची लाज वेशीला टांगली जाते, तसंच माझ्या बाबतीत घडलं. अहो जिकडं तिकडं मला फिरवलं, हिंडवलं. ज्या त्या विभागातल्या असणाऱ्या वानर मंडळींनी मला लाता बुख्या टोले दिले. अहो माझी असणारी म्हणले डोळ्याची बुबळं पांढरी झाली, गरगर मला चक्कर आली. आता माझ्या जीवाचं काही खरं नाही, आता मी जिवंत राहत नाही. एक प्रळय काळ ओढवल्यासारखंच कल्पांताची अवस्था माझी निर्माण झाली. हा शार्दूल रावण सभेमध्ये रावणाला सांगू लागला, बळ सांगावया रावणापाशी, दळ दाखविता मजसी, वानरी करोनी कासाविशी, रामसभेशी मज नेले. त्यांनी विचारलं मला, का रे म्हणले चोरासारखं लपून इकडं तिकडं हिंडतोय, नेमकं कशासाठी तू आलेला आहे? मग मी सांगितलं, रावणाचा मी हेर आहे, तुमची वानर सैन्य संख्या मोजण्यासाठी मी आलेलो आहे. कोण कोण बलशाली हे पाहून राजा रावणाला त्याची खडानखडा माहिती देण्यासाठी आलेलो आहे. आणि मग त्या वानरांनी मला काय केलं असेल रावण राजे? सगळं असणारं वानर सैन्य मला जिकडं तिकडं हिंडून चौकात नेऊन बाग म्हणले, एकदा तुझ्या नजरेखालून हे वानर सैन्य घाल आणि या वानर सैन्याची माहिती तू राजा रावणाला जाऊन दे. आणि मग तिथं नेलं की प्रत्येक जण मला लाता घालायचं, बुक्क्या मारायचं, टोले द्यायचं, ठोसे हाणायचं. अहो किती बदडलं म्हणले, अंगाच्या चिंध्या व्हायची वेळ आली. वानरांनी मला कासा वीस करून सोडलं आणि एवढं मारून तिंबून पुन्हा मला रामसभेला नेलं, रामाच्या समोर हजर केलं. असं हेर शार्दूल सांगू लागला, हेर मारल्या कोण पुरुषार्थ, ऐसे बोलिला श्री रघुनाथ, तेने मज केले निर्मुक्त, जीवे जित मग झालो. हिरानी रामसभेला त्या वानरांनी मला हेर म्हणून रामसभेला नेलं आणि हेराला मारल्याबरोबर काय आपला पुरुषार्थ आहे रामरायांनी ओळखलं. रामराया बोलले तसे वानरांना आणि मला सोडून द्या म्हणून सांगितलं. मग जरा मला बरं वाटलं. आता काय मला कोणी मारू शकत नाही, लाता बुक्क्या घालू शकत नाही, टोले देऊ शकत नाही. आता रामरायांनी माझी सुटका केली म्हणून मला बरं वाटलं, जीवात जीव आला.
अशी रामरयाची महती मोठेपणा त्यांनी कसं निर्मुक्त केलं हे आपल्या वाचेनं स्वतः रावणाचा हेर रावणाला रावण सभेमध्ये सांगू लागला. श्रीरामाचे प्रताप बळ असंख्य त्याचे दळ सबळ त्यासी नचले युद्ध कल्लोळ जनक बाळ अर्पावी. रामरया दयाळू आहे, मायाळू आहे, कनवाळू आहे, कृपाळू आहे. सर्व जगताचा असणारा प्रणतपाळ करणारा रामरये. पण जसा मायाळू आहे, जसा दयाळू आहे, तसा प्रतापशाली आहे. धैर्याचा सागर आहे, महाबलवान आहे. आणि त्यांच्या असणाऱ्या सैन्यामध्ये असंख्य दळ आहेत, ते सबळ आहे. त्यामुळं त्यांच्याबरोबर युद्धाची आटाआटी, युद्ध कल्लोळ, रणांगण करणं हे आपल्याला परवडणार नाही. रावण राजे, युद्धाची गोष्ट तुम्ही लक्षात सुद्धा घेऊ नका. ते आपल्या हिताचं होणार नाही. आपलं हित व्हायचं असेल तर रामाची सीता तुम्ही रामाला, जी जनकनंदिनी ती जानकी रामाला अर्पण करावी. अशा प्रकारे हा हेर शार्दूल राजा रावणाला सांगू लागला. सीता अर्पिल्या श्री रघुनाथा मरण मुक्ती लंका नाता स्वस्थता राक्षसा समजता निर्भयता ती लोकी. रामाची सीता रामाला जर आपण अर्पण केली, देऊन टाकली, समर्पण केलं, आपण रामाला शरण गेलो, तर राजा रावणा तुमचं मरण चुकेल. आणि बाकीचे जे राक्षस आहेत ना, राक्षस कुळ आहेत, त्यांना सुद्धा आनंदी आनंद होईल. त्यांना सुद्धा काळजी करण्यासारखं काही वातावरण राहणार नाही. आणि तिन्ही लोकांमध्ये एकदा का रामाची सीता रामाला दिली आणि आपण रामरयाला शरण गेलो की या त्रैलोक्यामध्ये कुणाला घाबरायची गरज नाही. निर्भय अशा प्रकारचं आपण राज्य करू, राहू, जीवन जगू, असा शार्दूल जो हेर आहे तो राजा रावणाला सांगू लागला. उडोनिया वन्नर वीर लंका घेतीस प्राकारम अजून काय सा विचार शीघ्र तर करियकम. रावण काही बोलत नाही. रावण ऐकून न ऐकल्यासारखं करतो. हे शार्दूलाच्या लक्षात आलं. शार्दूल म्हणतो असं विचार करत बसण्यापेक्षा पटकिना निर्णय घेतलेला बरा. लवकर ताबडतोब एखादा निर्णय घ्या. अजून कसला विचार करताय तुम्ही? अहो, वानर जर उड्डाण करून उसळ्या करून घेऊन लंकेत आली तर मग सगळ्या लंकेवर ताबा मिळवतील, लंका जिंकून घेतील. म्हणून ताबडतोब तुम्ही एकतरी निर्णय अंमलात आणा, घ्या. राजा रावणाला शार्दूल बोलू लागला. युद्धा निघावी लंका नाता की श्रीराम द्यावी सीता ये विषयी विलंब करिता कुळक्षयार्ता पावाल. बघा, नेमकं तुम्हाला रामाबरोबर युद्ध करायचंय का गोडी गुलाबीनं रामरयाची आणलेली सीता रामाला शरण जाऊन परत करायची? या दोन्ही विचारामध्ये जरी तुम्ही विलंब लावला, उशीर लावला, तर आपला लंकेतल्या राक्षस कुळांचा आणि तुमचा कुळक्षय झाल्याशिवाय राहणार नाही, असंही तो सांगू लागला. ऐकोनी शार्दूळ वचन
रावण झाला कंपायमान, मिथ्या धरुनी दुराभिमान, स्वय गरजून बोलत. शार्दूलाचे शब्द ऐकले, आतून रावण घाबरला, परु वरून एक अभिमानानं गर्जना करून काय बोलू लागला ऐका. आदि करोनी श्री राघव, युद्धालिया देवदानव, साह्य दैत्यादि गंधर्व, सीता एक स्वयंमेव मीन सोडी. राजा रावण गर्जना करून बोलू लागला, 33 कोटी देव देवांचा राजा इंद्र, एवढेच नाही तर श्री रामराया, देव दानव दैत्य गण गंधर्व एवढे सगळे जरी मिळून माझ्याबरोबर युद्ध करण्यासाठी आले, तरी मी स्वतः मात्र सीता कधीच निर्मुक्त करणार नाही. रामाची सीता रामाला कधीच देणार नाही. अशा प्रकारे राजा रावण गर्जना करून बोलू लागला, मी सीता अजिबात सोडणार नाही. राक्षस मारिल्या समजता, श्रीरामे केल्या कुळ घात, मजही मांडल्या प्राणांत, तरी मी सीता सोडीना. जरी लंकेतले सगळे राक्षस युद्धात मारले गेले, रामाने जरी राक्षस कुळाचा कुळघात केला, मला जरी मरायची वेळ आली, माझा जरी प्राण जातो हे माझ्या लक्षात आलं, तरी सुद्धा मी सीतेला सोडणार नाही. अशा प्रकारे राजा रावण गर्जना करून बोलू लागला, मज रावणा जीवे जिता, सर्वता मी न सोडी सीता, ऐशे बोलणे बोलता, परम चिंता पावला. राजा रावण म्हणतो, ऐकताय ना तुम्ही सगळेजण, जोपर्यंत हा राजा रावण जिवंत आहे, तोपर्यंत तो सीतेला कधी सुद्धा सोडणार नाही, रामाला देणार नाही. हे राजा रावणाचं ठाम अशा प्रकारचं मत आहे, एक भूमिका आहे आणि ती कणखर आहे. असं मुखातून गर्जना करून राजा रावण बोलत बोलत होता, पण त्याचंच बोलणं जोपर्यंत राजा रावण जिवंत आहे हे त्याच्या काळजाला लागलं आणि बोलता बोलता तो चिंतेमध्ये पडला. घोर काळजी त्याला वाटू लागली. चार मारणी नाही रघुनाथा, ते तुनी चार येते. श्रीराम अर्पी शीघ्र सीता, मज तत्वता सांगती. रावण विचार करू लागला. काळजीनं रावणाच्या डोक्यामध्ये अंतरंगामध्ये एक स्तोम माजवलं आणि काळजीपोटी राजा रावण अशा प्रकारे विचार करू लागला की आपण हेर पाठवले, हेर माया करून वेगळा वेश धारण करून हेरगिरी करण्यासाठी गेले. तिथं विभीषणानं ओळखलं, बांधलं, वानरांच्या ताब्यात दिलं, वानरांनी बदडलं, रामासमोर हजर केलं. रामाने त्यांना सोडून दिलं. सोडून दिलेले हेर लंकेमध्ये आले. आलेले हेर आपल्याला काय सांगतात? युद्ध करू नका, लय भयानक अवस्था होईल तुमची, मराल, आपल्या सगळ्यांना मरावं लागेल. कुणी 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 लंकेमध्ये एक खडा सुद्धा ही वानर मंडळी आणि रामरया शिल्लक ठेवणार नाही. सगळ्यांना संपवतील, कुळघात होईल, नाश होईल सगळ्यांचा. रामाची सीता म्हणून रामाला परत द्या, रामाला शरण जावा, असे मला सगळे जवळ येऊन सांगतात. असा राजा रावण विचार करू लागला.
ऐसा बोलिला विभीषण तैसाची बोलिला शुक सारण शार्दूल सांगतो आपण भय दारुण रामाचे माझा लाडका धाकटा भाऊ ज्या बंधूला मी चांगलं सांगत असताना त्याचं ऐकून न घेता त्याला मारलं त्याला लाता घातल्या जो रामाला शरण गेलेला तो विभीषण सुद्धा मला हिताच्या गोष्टी सांगत होता मला हेच सांगत होता रामाबरोबर युद्ध करणं तेवढं सोपं नाही रे रावणा राम कुठं रावणा तू कुठं अरे तो त्रैलोक्याचा जगज्जीवन आहे परब्रह्म परमात्मा आहे जनार्दन आहे त्याच्याबरोबर युद्ध करणं ही काय तोंडच्या गोष्टी आहेत का म्हणून मी सांगतो ती ऐक हिताचं सांगतोय आपल्या कुळाच्या आपल्या धर्माच्या आपल्या राज्याच्या सगळ्यांच्या हिताचं सांगतोय की बाकीचं काय करायचं नाही रामाला शरण जायचं रामराय माझ्याकडून चूक झाली ती चूक मला मान्य आहे मी तुमच्या अर्धांगिनीला चोरी करून पळवून नेलं माझ्या असणाऱ्या तावडीमध्ये राक्षसांच्या कैदेमध्ये अशोकवनामध्ये बरेच दिवस ठेवलं पण आता माझी चूक मला कळालेली आहे मी चुकलेलो आहे मी तुम्हाला शरण आलेलो आहे ही घ्या तुमची सीता परत आणि मोठ्या मनानं रामाची सीता रामाला त्याची बायको त्याला द्यायला काही अडचण आहे आणि ती द्यावी आणि रामाला शरण जावं असा माझा भाऊ विभीषण सुद्धा मला सांगत होता रावण विचार करू लागला नंतर मी शुकसारणाला हेरेगिरी करायला पाठवलं तेही ज्यावेळेस परत आले त्यावेळेस मला हेच सांगायला लागले पुन्हा मी शार्दूलाला पाठवलं शार्दूलही तिकडे जाऊन चक्कर मारून आला त्यालाही कळालं नेमकं काय रामरायाचं प्रताप बोळ आहे रामरायाकडे कसं अगाध जसं सिंधू जळ असावं तसं वानर दळ आहे आणि यापुढे कुठं आपला टिकाव लागणार आहे अहो नुसती लंकेत घुसली वानर सगळी तर त्यांना पाय ठेवायला लंकेमध्ये जागा उरणार नाही तिथं युद्धाचं काय घेऊन बसला आणि म्हणून शार्दूल सुद्धा म्हणतो की रामाची सीता रामाला परत द्या जाऊन येणाऱ्या या दूतांनी हेरांनी रामाचं खूप भय घेतलेलं आहे त्यांना रामाची भीती वाटते जणो म्हणून रामाची सीता मला परत द्यायला सांगतात राजा रावण विचार करू लागला श्रीराम पासी वानर वीर कोण धुरा थोर थोर आतुरबळी कोण झुंजार दशशीर पुसत रामरायाच्या सैन्यामध्ये रामरायाच्या सानिध्यामध्ये रामरायाच्या बरोबर ए शार्दूला कोणते कोणते मोठमोठाले थोर थोर वानरवीर आहेत आतुरबळी आहेत झुंजार आहेत सांगशील का जरा मला असा राजा रावण शार्दूल हेराला विचारू लागला रावणे पुशिले जुत्पत्ती वीर झुंजार आहेत किती शार्दूल आपुल्या व्युत्पत्ती संकळीत सांगत रावण विचारू लागला रामरायाच्या सैन्यामध्ये किती वीर झुंजार आहेत लढवय्ये आहेत शूर आहेत त्यांची संख्या किती असेल रे शार्दूला शार्दूलानं आपल्या बुद्धीप्रमाणे थोडक्यात सांगण्याचा कसा प्रयत्न केला शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात ऐकाम नळ नीळ रंभपन सपनंक मैद द्विद सुमुख दुर्मुख केशरी शतबळी दधी मुख गवय गवाक्ष महावीर शार्दूलाच्या मुखातून रावणाला सांगण्याचं निमित्त करून नात्रय तुम्हा आम्हाला वानर सेनेमधल्या प्रमुख असणाऱ्या धुरंधर वानर वीरांची नावं सांगू लागलेली आहेत त्याच्यामध्ये पहिलं नाव नळाचं आलं
दुसरं नाव निळाचं आलं. त्याच्यानंतर क्रमाक्रमानं रंभ, पनस, पनंक, मैंद, द्विद, सुमुख, दुर्मुख, केशरी, शतबळी, दधिमुख, गवय, गवाक्ष इत्यादी महावीर आहेत. शार्दूल सांगू लागला, विनित प्रमाती क्रोधन, ऋषभ शरभ गंध माधन, परश नाग सुषेण, इंद्र जानुजान महावीर. विनीत नावाचा महावीर आहे, प्रमाती नावाचा महावीर आहे, क्रोधन नावाचा महावीर आहे, ऋषभ वानरवीर आहे, शरभ वानरवीर आहे, गंध मादन वानरवीर आहे, त्याचबरोबर फरश नावाचा वानरवीर आहे, नाग नावाचा वानरवीर आहे, सुषेण वानरवीर आहे, इंद्र जानू नावाचा महावीर आहे. अशी वानरवीरामध्ये असंख्य वानरवीर मंडळी आहेत. शार्दूल सांगू लागला, गज, गोरभ, तारतरळ, उन्नाह सन्नाह कुमुद कुशळ, कक्रच कराळ विक्राळ, गोलांगुळ रणयोधे. तिथं गज आहे, तोरभ आहे, तार आहे, तरळ आहे, उन्नाह आहे, सन्नाह आहे, कुमुद आहे, कुशळ आहे, कक्रच आहे, कराळ आहे, विक्राळ आहे. अशी वानर सैन्यामध्ये अनेक धुरंधर वानर वीर मंडळी आहेत, रणयोद्धे आहेत. शार्दूल नाव सांगू लागलेले, जांबवंताचा ज्येष्ठ बंधू, धूम्राक्ष नामाती प्रसिद्ध, रीस समुदाय सन्नुदू, अत्तात उन्नदू रणमारा. जांबुवंताचा जो थोरला भाऊ आहे म्हणले, त्याचं नाव आहे धूम्राक्ष. तो तर म्हणले वीरामध्ये अतिशय सर्वश्रेष्ठ आहे, त्याची कीर्ती जिकडे तिकडे आहे, प्रसिद्ध आहे. तो त्याच्याजवळ 72 कोटी अस्वल आहेत आणि अशा प्रकारे अस्वलांची सेना रणांगण करण्यासाठी तरबेज आहे, तयार आहे, उत्साही आहे, आनंदी आहे. फक्त रामरायाची कधी आज्ञा येतात याची वाट पाहतात राजा रावणा. अशी अनेक शूरवीर मंडळी रामरायाच्या सैन्यामध्ये आहे. शार्दूल सांगू लागला, श्रीरामा जवळी जांबवंत, आतुरबळी बुद्धिवंत, मशके राक्षसा मानित, कुंभकर्णा तृण प्रायम. रामाजवळ जो जांबुवंत नावाचा अनुभवी, हुशार, चतुर, आतुरबळी, बुद्धिवंत, जो अस्वलामध्ये सर्वश्रेष्ठ आहे, जो अस्वलांचा राजा आहे, तो अतिशय चाणाक्ष आहे म्हणले. फार अनुभव आहे त्याला. ही जी राक्षस आपली सेना आहे ना म्हणले, एखाद्या चिलटाप्रमाणे तो मानतो म्हणले. आणि तुमचा कुंभकर्ण भाऊ आहे ना म्हणले, त्याला तर गवताच्या काडीची सुद्धा किंमत नाही म्हणले. काडी मोल त्याला मानतात, त्याची गंती सुद्धा करत नाहीत. अशा प्रकारे शार्दूल सांगू लागला, वीर दुर्धर हनुमंत, लंकित केला ती आकांत, तो अग्रणी सैन्यात, त्याचा पुरुषार्थ तुम्ही जाणा. ओ रावण राजे, शार्दूल बोलू लागला, अहो किती किती पराक्रमी पुरुषार्थी वानर वीरांची नावं सांगू. वीरामध्ये दुर्धर अशा प्रकारचा महाबळी हनुमंतरायाचं नाव तुम्ही ऐकताय ना म्हणले, माहित आहे ना, तुमच्या ओळखीचं आहे ना. ज्यानं लंकेमध्ये येऊन अतिशय अकांड तांडव माजवलं, तो सैन्यामध्ये पुढच्या तोंडाला असणार आहे म्हणले. अग्रणी तो मुख्य असणार आहे म्हणले. आणि त्याचा पुरुषार्थ तुम्हाला सांगायची गरज नाही रावण महाराज. तो काही क्षणामध्ये होत्याच नव्हता करू शकतो. लंकेचं त्रिकुट उपडून समुद्रात फेकू शकतो, काही करू शकतो, पालतं घालू शकतो. त्या हनुमंताच्या पराक्रमाबद्दल चर्चा सुद्धा न केलेली बरी.
कारण त्याचा पराक्रम तुम्हाला माहिती आहे, तुम्ही त्याला जाणताय, ओळखताय, तो तुमच्या परिचयाचा आहे. अगोदर येऊन गेला लंकेत, तुम्हाला माहिती आहे. एकटा आला होता तर त्याचं कुणी काही करू शकलं नाही, त्याला अडवू शकलं नाही, थांबवू शकलं नाही. काही सुद्धा त्याच्या पराक्रमामध्ये कुणी अडकाठी आणली नाही. असा लंकेची नासधूस करणारा, लंका दहन करणारा, सगळ्यांना चलो की पळो करून सोडणारा हनुमंतराया तो सगळ्यांच्या पुढं असणार आहे, म्हणजे अग्रणी असणार आहे. मग बघा, विचार करा. अशा प्रकारे हनुमंतरायाबद्दलच्या पराक्रमाची यशोगाथा शार्दूल वीर परत एकदा जिवंत असताना जिवंत राजा रावणाला त्याच्या तोंडावर ऐकवू लागलेलं आहे. ऋषी रामायणी वीर सांगितले अति अपार, तितका न धरीच मी विस्तार, कथा पार वाढेल. जे शतकोटी रामायणामध्ये ऋषी रामायण म्हणून एक रामायण सांगितलेलं आहे. त्या रामायण ग्रंथामध्ये वानरवीर असंख्य सांगितलेले आहेत, असंख्य नावं लिहिलेली आहेत. पण तेवढा काय मी विस्तार आपल्या या अध्यायामध्ये, आपल्या ग्रंथामध्ये घेतलेला नाही, केलेला नाही. कारण कथा अफार वाढेल म्हणून मी थोडं आवर्त घेतलेलं आहे. जितका पाहिजे तेवढा विस्तार केलेला नाही, असं रामायणाचे कविकर्ते शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगू लागले. हनुमंताचे निनावे रावण दचकला जीवे भावे, इतर महावीरांचे यावे कोण साहे लंकेशाम. नुसतं हनुमंतरायाचं नाव काढल्याबरोबर राजा रावणाची घाबरगुंडी उडाली, तोंडचं पाणी पळालं, दम छटल्यासारखी राजा रावणाची अवस्था झाली, दचकून गेला. जीवापासून, अंतरंगापासून हनुमंतरायाबद्दलची भीती राजा रावणाच्या मनामध्ये निर्माण झाली. त्यावेळेस राजा रावणाचा असा विचार झाला, एकट्या हनुमंताला आपण अडवू शकत नाही. त्याच्या पराक्रमापुढं कोणीही छाती ठोकपणे लढू शकत नाही, उभा राहू शकत नाही, त्याला प्रतिकार करू शकत नाही. आणि मग इतर सगळे महावीर आले, सगळ्यांची जर धाडी लंकेवर पडली, मग शार्दूल म्हणतो, बघा कुणाला सण होणार आहे राजा रावणा, कुणीही सण करू शकणार नाही. अशा प्रकारे वानर वीरांची महती, हनुमंतरायाची, हनुमंतरायांच्या सहकार्यांची महती शार्दूल राजा रावणाला सांगू लागला. श्रीरामाचे प्रताप बळ ऐकोनी वानर सेना सबळ, रावणा लागली तळमळ जनक बाळ जिरेना. राजा रावणाला अगोदर अशी घमेंड होती की मी काही सामान्य का. अहो, एका हातानं कैलास पर्वत लक 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 हलवणारा, सगळ्या कैलासाचं असणार दळमळ अवस्था करून सोडणारा. एवढंच नाही, 33 कोटी देवांना बंदीखान्यात टाकणारा, नवग्रहाच्या पायऱ्या करणारा असा पराक्रमी राजा रावण. त्याच्याकडं अपाट असं राक्षस सैन्य. आणि त्यामुळे राजा रावण उन्मत्त झाला होता. आणि त्याला जी त्यानं लंकेची रचना केलेली आहे, त्या लंकेभोवती खंदक, दुर्ग, हुडे, त्याचबरोबर अनेक असणाऱ्या पाशाची बंधनं आहेत आणि अशी असणारी आतमध्ये लंका. आणि त्या लंकेच्या भोवताली 400 कोसाचा समुद्र. आणि मग राम येईल कसा. राम येणारच नाही. आपण जी रामाची बायको पळवून आणलेली आहे ती कायमची आपल्याकडे राहील. आज ना उद्या ती आपली बायको होईल.
ती आपल्याला पचेल, जिरेल असं राजा रावणाला वाटत होतं. हा त्याचा भ्रम होता. पण आता ज्यावेळेस रामरया सेतू बांधून लंकेच्या गावकोसाला आले, सगळं सैन्य आलेलं आहे, हेर माहिती घेऊन आलेली आहेत, पण रामरायाचं प्रताप बळ, असंख्य पुष्कळ पुष्कळ असणारी वानर सेना, या सगळ्यांची माहिती डोक्यात राजा रावणानं घेतली. राजा रावण तरमळायला लागला, तरफडायला लागला, चडफडायला लागला. गळाला लागलेल्या माशासारखी राजा रावणाची अवस्था झाली. मनातल्या मनात तळमळ 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 राजा रावणाची सुरू झाली. आता मात्र सीता आपल्याला पचत नाही, जिरत नाही, हे राजा रावणाला कळून चुकलं. वानर वीर अति अपार, कोण कोणाचा पुत्र पौत्र, सत्कुळ किंवा वनचर, हेही समग्र मज सांगा. शार्दूलाला रावण म्हणू लागला, मला वानर वीरांची नावं तुम्ही सांगितली, पण कोण कुणाचा पोरगा आहे, कोणतं तिथं प्रकारची वानर आहेत, ते सत्कुळातले आहेत की कशी आहेत, कुणाचा बाप कोण आहे, कुणाचा मुलगा कोण आहे, हे जरा मला कळू द्या. अशा प्रकारची अवस्था जी वानर वीराची आहे, हेही समग्र मला सांगा. मुख्य ब्रह्म याचा सूत, आतुर्बळी बुद्धिवंत, नावे जांबुवंत वृक्षनाथ, अतिविख्यात रणयोद्धा. जो ब्रह्मदेवाचा सूत आहे, जो आतुर्बळी आहे, बुद्धिवंत आहे, त्याचं नाव जांबुवंत आहे, तो वानरांचा आणि तो अस्वलांचा राजा आहे, आणि तो अतिप्रसिद्ध रणविख्यात रणयोद्धा आहे. सूर्याचा निज सूत, सुग्रीव राजा वीर विख्यात, करावया राक्षसांचा घात, लंके आत रिघो पाहे. सूर्याचा निज सूत असणारा, पुत्र असणारा राजा सुग्रीव, त्याची तर ख्याती त्रैलोक्यामध्ये आहे. तो राक्षसांचा घात करण्यासाठी टपोन आहे, लंकेत प्रवेश करण्याच्या बेतात आहे. अशा प्रकारची माहिती शार्दूलाचं रावणाचं निमित्त करून नात्रय तुम्हा मला सांगू लागले. अंगद युवराज विख्यातू, जो का स्वये शकराचा नातू, लंका उपडून न्यावया शकतू, काळ कृता तू रणयोद्धा. राजा रावणाला शार्दूल सांगू लागला, अंगद माहितीये काय म्हणले, अंगद वाली पुत्र आहे म्हणले, वाली इंद्राचा मुलगा आहे म्हणले, आणि असा इंद्राचा नातू असणारा अंगद एकदा शिष्टाईसाठी लंकेला येऊन गेलाय म्हणले. तुम्ही काय त्याचं चांगलं सांगितलेलं ऐकलं नाही. त्यावेळेस उड्डाण करून जाताना लंकेचा एवढा मोठा मंडपच अख्खा घेऊन गेला होता. रामरायाच्या दर्शनाला गेला आणि रामरायांनी सांगितलं, अरे हे काय अंगदा घेऊन आला. परत तो लंकेला आला आणि जसा मंडपाचा छत घेऊन गेला होता खांबासहित, तसा महागारी आणून ठेवलेला तो अंगद, तो इंद्राचा नातू आहे म्हणले. अहो तो त्यावेळेस मंडपन छतन ते खांब तर घेऊन गेला होता म्हणले, पण तो जर लंकेला आला ना, अख्खी लंका सुद्धा उपडून नेऊ शकतो म्हणले. असा यमाच्या दरबारातील दूतापेक्षा सुद्धा काळ कृतांत भयानक रणयोद्धा अंगद आहे बर का. अशी माहिती शार्दूल राजा रावणाला सांगू लागला.
धर्मसुत सुषेण देख सोमसुत दधिमुख दोघे वीर अति नेटक अंतकरण मारा. अहो काळाचेही काळ असणारे अजून दोन असणारे रणयोद्धे रामरयच्या सैन्यामध्ये आहेत म्हणले. एक असणारा यमाचा मुलगा सुषेण आहे म्हणले, दुसरा चंद्राचा मुलगा असणारा दधिमुख आहे म्हणले. आणि दोघे वीर कसे आहेत तर अत्यंत पराक्रमी, निधड्या छातीचे, ज्याला नेटके म्हणतात ना असे नेटके आहेत म्हणले, दणकट आहेत म्हणले, दणकट. ते काळाला सुद्धा घाबरू शकत नाही. काळ आला तर त्याला सुद्धा परतवून लावण्याची ताकद, शत्रूचा कर्दन काळ म्हणून अशी या दोघांची ओळख आहे. अशी सुषेणाची दधिमुखाची माहिती शार्दूल राजा रावणाला सांगू लागला. सुमुख दुर्मुख मृत्यूपुत्र केवळ मृत्यूचाच अवतार. रणी मर्दिती निशाचर या समोर कोण राहे. सुमुख दुर्मुख नावाचे यमाचेच असणारी मुलं आहेत म्हणले. अहो साक्षात ते यमच आहेत म्हणले. रणांगणामध्ये एकदा का त्यांनी जर राक्षसांना मारायला सुरुवात केली तर सगळे मुडदे पडतील, राक्षसांचे मरून पडतील, मडीच्या मडी पडतील. त्यांच्या समोर कुणी सुद्धा उभा राहू शकत नाही. एवढंच नाही, कुणी उभा राहिला तर तो जिवंत राहू शकत नाही. अशा प्रकारची अवस्था शार्दूल सांगू लागला. अग्निपुत्र नामी निळ त्याधीन वानर दळ सेनापती स्वये प्रबळ राक्षस कुळ मारावया. अग्नीचा मुलगा ज्याचं नाव आहे नीळ म्हणले, तो नीळ वानर सेनेचा प्रधान आहे म्हणले, सेनापती आहे म्हणले. सगळी वानर सेना त्याच्या ताब्यात आहे आणि तो तर राक्षस कुळ मारायला तयारी करूनच आहे म्हणले. अशा प्रकारे राजा रावणाला शार्दूल माहिती सांगू लागला. मैंद द्विद महावीर अश्विनी देवांचे कुमार यमाचे पंचपुत्र अति दुर्धर ते ऐका. मैंदन द्वित हे दोन महावीर आहेत ना म्हणले, ती दोन्ही अश्विनी कुमार आहेत, त्यांची मुलं आहेत म्हणले. ते तर अतिशय पराक्रमी आहेत म्हणले, शूरवीर आहेत म्हणले. यमाची 5 मुलं पण आहेत म्हणले, ती तर अतिशय दुर्धर आहेत, त्यांची ही नावं ऐका. गज गवाक्ष गवया जान शरभ आणि गंध माधन वैवस्वत पुत्र 5 ही जान वीर दारुण रण मारा. गज म्हणले, गवय म्हणले, गवाक्ष म्हणले, शरभ आहे, गंध माधन आहे. त्याचबरोबर अग्निनारायणाची ही 5 मुलं रामरयाच्या साह्याला आहेत म्हणले. ते तर रणांगण करण्यामध्ये, रणमारा करण्यामध्ये दारुण अशा प्रकारचा पराक्रम करणारे महावीर आहेत. विश्वकर्म्याचा नळसूत जान जेने बांधिले सेतू बंधन उतरोनी वानर सैन्य लंका दहन करो आलम. जो विश्वकर्मा आहे म्हणले, ज्यानं ह्या असणाऱ्या विश्वाची निर्मिती केली, ब्रह्मदेवानं सांगावं विश्वकर्म्यानं निर्माण करावं. त्या विश्वकर्म्याचा मुलगा नळ आहे, नळ, ज्याच्या हातून म्हणले हा सेतू बंधन सिद्धीला आलं. याच सेतूवरून वानर सैन्य लंकेच्या गावकोसाला आलं. आता सगळ्या लंकेची राख करण्यासाठी हा विश्वकर्म्याचा मुलगा नळ सुद्धा अतिशय पराक्रमी आहे, नेटका आहे, जबरदस्त आहे. अशी छतीठोक माहिती राजा रावणाला शार्दूल सांगू लागला. केसरीचा क्षेत्रज सुत वायुपुत्र जो का विख्यात दोहो बापाचा हनुमंत
ज्याचा पुरुषार्थ तिही लोकी, ज्याला पवनसुत म्हणतात, ज्याला केसरीचा पुत्र म्हणतात, अशा प्रकारे ज्यांच्या वडिलांची वायुदेव आणि केसरी म्हणून ओळख आहे, असा वायुपुत्र अंजनी सूत हनुमंतराया तो तर प्रसिद्ध आहे, त्याचा पुरुषार्थ त्रैलोक्यामध्ये आहे. अशी हनुमंतरायाची माहिती परत एकदा राजा रावणाला शार्दूल सांगू लागला. हनुमान वीराती बळी, लंका करू पाहे रांगोळी, सिरे खेळत चंडू फळी, रण रवंदळी राक्षसा. हनुमंतराया महाबळे म्हणले, आतुरबळे, पराक्रमे, सगळ्या लंकेची एकटाच राख रांगोळी भस्म करून टाकू शकतो म्हणले. अहो, इथली असणारी राक्षस त्यांची शिरधडा वेगळी करू शकतो म्हणले. आणि जशी लहान मुलं ते चेंडूफळी खेळ खेळतात ना म्हणले, बॅट बॉलचा खेळ, तशा प्रकारे म्हणले चेंडूफळीचा खेळ या राक्षसांच्या शिराचा हनुमंतराया मांडेल. आणि सम्रांगणामध्ये, या रणांगणामध्ये, या रणक्षेत्रावर हनुमंतराया सगळ्यांचा जीव घेतील, सगळे बळी पडतील. असा सर्वश्रेष्ठ पराक्रमी, आतुरबळी, महाबळी, रामभक्त हनुमंत आहे. अशा प्रकारची माहिती शार्दूलवीर रावणाला सांगते. त्यांचं निमित्त करून रामायणाचे कवी करते शांतीब्रह्म एकनाथ महाराज तुम्हा आम्हाला सांगत आहेत. 10 कोटी वानर वीर, श्रेष्ठ अग्रणी सेनाधर, याहुनी असंख्या पार, सांगावया वक्त्र सरेना. पुढं वानराची संख्या किती, तर कोट्यानुकोटी अशी वानर संख्या आहे. अंदाजे सांगायचं म्हणलं तर 10 कोट वानरवीर असतील म्हणले. ते पण श्रेष्ठ अग्रणी, ज्याला सेनापती म्हणतात, यांची तर असंख्य संख्या आहे म्हणले. आपल्या वाणीतून या वानर सेनेचं वर्णन करावं किंवा गणित करावं हे मुळीच शक्य नाही म्हणले. जिथं वाचा सुद्धा कुंठित होते, जिथं मुख सुद्धा वर्णन करायला अपुरं पडतं, अशी एवढी वानरांची संख्या आहे. गणवेल पृथ्वीच्या अंकुरा, सुखी गणवती पर्जन्य धारा, तरी न गणवे वानर भारा, दशशिरा हे सत्यम. शार्दूल सांगू लागला, अहो तोंडाची तर बोबडी वळते, तोंड बंद पडतं, यात नवल नाही. पण एक वेळ या पृथ्वी तलावर पडणाऱ्या पावसाच्या धारा किती आहेत हे जरी तुम्ही मोजायला सांगितलं ना, अख्ख्या पृथ्वीवर किती पावसाच्या धारेनं पाऊस पडतो, तर एक वेळ ते मोजता येईल म्हणले. ते मोजणं शक्य आहे म्हणले. एवढंच नाही, पाऊस पडल्यानंतर या पृथ्वी तलावर किती गवताच्या काड्या उगवल्या, किती गवत उगवलं हे जरी मोजायला सांगितलं ना, तर एक वेळ ते मोजता येईल म्हणले. पण रामरायाच्या सैन्यामध्ये वानर किती आहेत, वीर किती आहेत, सेनापती किती आहेत, प्रधान किती आहेत, गाढे निधड्या छातीचे महावीर किती आहेत, अथी रती हे किती आहेत, हे मात्र विचारू नका म्हणले. हे काय सांगता येणार नाही. आणि हे माझं बोलणं तुम्ही लक्षात घ्या, मी खोटं बोलत नाही, मी खरं सांगतोय, हे माझं सत्य वचन आहे. अशा प्रकारे वानर सेनेविषयीची महती, रामरायाच्या सेनेचं महिमान राजा रावणाला हा हेर सांगू लागलेला आहे.
वानरांचा सबळ सद्भाव, एकेका तळी सैन्य समुदाव, कोट्यानुकोटी अर्बुदे खर्व, सेना सर्व वागविती. अहो ठिकठिकाणी वेगवेगळी वानर प्रधानांची, सेनापतींची वेगवेगळी प्रदेशातली वेगवेगळी वानर सेनादळ आहे. आणि त्या सेनेमधली वानर मोजायचं एवढं सोपं नाही. म्हणजे कोट्यानुकोटी वानर त्या सेनेमध्ये, प्रत्येक श्रेणीमध्ये आहेत. मग ज्याला अर्बुद म्हणतात, खर्व म्हणतात, निखर्व म्हणतात, याच्याही पलीकडं त्या वानरांची संख्या आहे. अहो कितीवर किती शून्य द्याव्या मग वानर मोजता येतील. आकडा सुद्धा मांडायला येत नाही म्हणले. संख्या गणित तर करता येणं शक्यच नाही म्हणले. अशी अपार, पुष्कळ, भरपूर, खूप खूप संख्या वानर सेनेमधली आहे. हा हेर राजा रावणाला सांगू लागला. वीरानुवीरी सैन्य वृत्तांत, प्रत्येकी लिहिता वाढेल ग्रंथ. आता सांगेन मुख्यार्थ, सैन्य संख्यार्थ दोघांचा. आणि रामायणाचे कविकर्ते म्हणतात, प्रत्येक वीराची जर माहिती सांगायची म्हटलं, प्रत्येक सेनापतीच्या सैन्यातील संख्येचा वृत्तांत सांगायचा म्हटलं, तर प्रत्येकाचं जर गणित करायचं म्हटलं तर गणित करणं अशक्य आहे. किती मोठा ग्रंथ होईल हे सांगताच येत नाही म्हणले. म्हणून मुख्य महत्वाचं ठोकळ ढोबळ मानानं सांगण्याचा मी प्रयत्न करेन. एकूण सैन्य संख्या किती आहे अशा प्रकारे मी सांगण्याचा प्रयत्न करेन, असं रामायणाचे कविकर्ते नात्रया बोलतात. अंगद युवराजा कपिपती, सुग्रीव महाराजा भूपती, त्या दोघांची सैन्य संपत्ती संकळी तारती सांगेन. जो किष्किंधेचा राजा सुग्रीव आहे, त्या महाराजाकडे किती वानर सेना आहे. आणि कपीमध्ये सर्वश्रेष्ठ असणारा भक्त सखा, ज्याच्याकडे युवराज पद आहे, त्या अंगदाकडे किती वानर सेना आहे. या दोघांची मुख्य सेना किती आहे, त्यांच्याकडे सैन्य संपत्ती किती आहे, हे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न मी करेन. नात्रया म्हणतात. आता नात्रया या दोघांची सैन्य संपत्ती किती आहे हे कसे सांगणार आहेत, आणि शार्दूल राजा रावणाला तो कोणत्या भाषेमध्ये कसं वर्णन करून सांगणार आहे, याचं चिंतन आपण पुढील भागामध्ये घेऊ. आजच्या भागामध्ये आज आपण इथंच थांबू. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभो रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी, जय जय श्री रघुवीर समर्थ, करता एकची श्री रघुनंदन, जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय जय राम. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचन्याती भाविका. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. हरिरेव जगत जगदेव हरि, हरितो जगतो नहि भिन्न वपु. यति यशमती परमार्थ गती, नरो भवसागर मुदरते. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यासांबरीश शुक शौनकाद, भीष्म दालव्यान रुक्मांगदार्जुन वशिष्ठ विभीषण आदीन
पुण्यानी मा परम भागवतान स्मरामि श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना विनाशा सकळ देवादि देवा कृपाळुवाजी केशवा महानंदा महानुभवा सदा शिवा सहजरूपा चक्रधरा विश्वंभरा गरुड ध्वजा करुणाकरा शस्त्रपादा शस्त्रकरा क्षीरसागरा शेषशयना कमल नयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती भवतारका धरत्या क्षिती वामन मूर्ती त्रिविक्रमा अगाई सगुणा निर्गुणा जगजनी त्या जग जीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांगणा बाळकृष्णा तुकाला लोटांगणे मज ठाव द्यावाजी चरणी हेच करीत सेविनवणी भवबंधनी सोडवावे तुका आला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी हेच करीत सेविनवणी भवबंधनी सोडवावे हेच करीत सेविनवणी भवबंधनी सोडवावे केशवा नारायण माधवा गोविंदा विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना निरुद्धा पुरुषोत्तमा दोक्ष नरसिंहाच्युता जनार्दना उपेंद्रा हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना निरुद्धा पुरुषोत्तमा दोक्ष नरसिंहाच्युता जनार्दना उपेंद्रा हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली 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 आमुची गुरु ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल विठ्ठल श्री 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 विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल